हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल DA2 अकॅडमीच्या आणखी एका बॅच मध्ये आणखी एका न्यू व्हिडिओ मध्ये मी प्रसाद सर तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत करतोय। आजचा हा जो व्हिडिओ असणार आहे तो 11वी कॉमर्सच्या स्टुडंटसाठी असणार आहे। 11वी अर्थशास्त्राचा दुसरा धडा जो आहे पैसा, त्या पैसा धड्यातील आपल्याला पैशाचे जे कार्य आहेत ते आपल्याला डिस्कस करायचे आहेत। पैशाचे एकूण 3 कार्य असतात, प्राथमिक, दुय्यम, अनुषंगिक। पक्का लक्षात ठेवायचं, पैशाचे टोटल 3 कार्य असतात, प्राथमिक कार्य, दुय्यम कार्य, अनुषंगिक कार्य। किती कार्य असतात? एकूण 3 कार्य असतात, प्राथमिक, दुय्यम आणि अनुषंगिक। आता प्राथमिक कार्य म्हणजे काय की सर्वसाधारणपणे जगातील प्रत्येक व्यक्ती पैसा त्याच्याजवळ असल्यानंतर पहिले जे 2 काम करत असतो पैशाशी रिलेटेड त्याला प्राथमिक कार्य म्हणलेलं आहे। दुसरं स्थान की ज्याच्याजवळ पैसा उरल्यानंतर किंवा एक्स्ट्रा अधिकचे पैसे आल्यानंतर जे काम करतात त्याला दुय्यम कार्य असं म्हटलेलं आहे। आणि अनुषंगिक ला दुसरं नाव आहे प्रासंगिक कार्य किंवा पैशाच्या सहाय्याने आणखी कोणते कोणते गोष्टी या देशामध्ये करण्यात येतात त्याला अनुषंगिक कार्य असं म्हटलेलं आहे। आज आपल्याला या तिन्ही कार्याबद्दल व्यवस्थितरित्या डिस्कशन करायचं आहे। सर्वात प्रथम चेक करा, तुम्हाला इथं काय सांगितलेलं आहे की पैसा हा एक विनिमयाचं माध्यम आहे। विनिमयाचं माध्यम म्हणजे काय? बाजारामध्ये वस्तूची खरेदी विक्री करत असताना सर्वात प्रथम तुम्हाला काय लागते? पैसा लागते। त्यामुळे पैशाला विनिमयाचं माध्यम असं म्हटलेलं आहे, जे की पैशाचं प्राथमिक कार्य आहे। आणि इथे क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे की पैशाचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे विनिमयाचे माध्यम आहे। पैशाच्या आधारे वस्तूची खरेदी विक्री केली जाते। आता विनिमयाचे माध्यम का असं म्हणलेलं आहे? कारण या जगामध्ये ज्याच्या जवळही पैसा आहे तो सर्वात प्रथम पैशाच्या सहाय्याने काय करत असतो? वस्तूची खरेदी विक्री करत असतो। त्यामुळे विनिमयाचं माध्यम असं म्हटलेलं आहे। दुसरा याच्यामध्ये सांगितलेलं आहे मूल्यमापनाचे साधन किंवा हिशोबाचे परिणाम। आता मूल्यमापनाचे साधन म्हणजे काय की कोणतीही गोष्ट जगामध्ये तुम्हाला जर खरेदी विक्री करायचं असेल तर प्रत्येक गोष्टीच्या मागे एक मूल्य असते। जसं की मी हे पॅनल परचेस केलेला आहे, ह्याचं सुद्धा एक स्पेसिफिक प्राइस आहे। माझ्या हातामध्ये एक वॉच आहे, ह्याचे सुद्धा एक स्पेसिफिक मूल्य आहे। अंगामध्ये एक टी शर्ट आहे, ह्याचं सुद्धा एक स्पेसिफिक मूल्य आहे। त्याला मूल्यमापन असं म्हणतात। इथं काय सांगितलेलं आहे? वस्तू व सेवांची किंमत पैशात व्यक्त केली जाते। तुमच्या आजूबाजूला जेवढेही वस्तू आहेत चेक करा, त्याची काही ना काही एक प्राइस दिलेली असते किंवा प्राइस असते जे तुम्हाला माहित असते। पैशामुळे वस्तूच्या किमतीची तुलना करता येते। पैशामुळे तुम्हाला प्रत्येक वस्तूची तुलना करता येते, महाग काय आणि स्वस्त काय। सपोज आता माझ्या हातामध्ये तुम्हाला एक पेन दिसत आहे आणि या साईडला एक वॉच दिसत आहे। मी जर तुम्हाला म्हणलं की कोणती वस्तू महागडी आहे तर तुम्ही इझिली तुलना करता, कशाने सहाय्याने तुलना करता? पैशाच्या सहाय्याने। की सर हे पेन जे आहे ते तुम्हाला 1800 पर्यंत मिळून जाते कारण बोर्डवर लिहिण्यात येणारी पेन आहे, आणि वॉच जी आहे हे थोडीशी महाग आहे, 4-5 हजाराची वॉच आहे। म्हणजे पैशाच्या सहाय्याने तुम्ही तुलना करू शकता की कोणती वस्तू स्वस्त आहे आणि कोणती वस्तू महागडी आहे। त्यानंतर विविध चलनांद्वारे विविध देशातील वस्तूचे मूल्य व्यक्त करता येते। जसे की आता तुम्ही इंडियामध्ये आहात तर भारतामध्ये आजूबाजूला फिरत असताना किंवा भारतामध्ये ओव्हरऑल कुठेही जात असताना तुम्ही वस्तू खरेदी विक्री करत असताना जे चलन जे आहे ते कॉन्स्टंटली रुपयामध्ये येते। हे किती रुपयाला आहे, ते किती रुपयाला आहे, ह्याची प्राइस किती रुपये, म्हणजे कोणतीही वस्तू तुम्हाला इन रुपीज मध्ये मिळते। पण त्याचबरोबर तुम्ही भारत सोडून इतरत्र कोणत्या देशामध्ये गेलात, जसे की पुस्तकामध्ये दिलेल्या माहितीनुसार तुम्ही अमेरिकेमध्ये जर गेलात, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, संयुक्त अमेरिकेमध्ये जर गेलात तर तिथं रुपया चालतो का? नाही। तिथं जर वस्तूची खरेदी विक्री करायचं असेल तर रुपयाचं कन्व्हर्जन, रुपयाचं रूपांतर तुम्हाला डॉलर मध्ये करावं लागतं। आणि मग तिथील वस्तू घेत असताना $10, $4, $5, $1000 अशामध्ये तुम्हाला तिथं वस्तूचं खरेदी विक्री करावी लागते। म्हणजे भारतामध्ये एक चलन आहे आणि परदेशामध्ये एक चलन आहे। आणि इथं युनायटेड किंगडम म्हणजेच इंग्लंड बद्दल सुद्धा सांगलेलं आहे की इंग्लंडचे जे करन्सी आहे ते कोणतं आहे? पाऊंड आहे। आणि जपानची करन्सी आहे येन आहे। इत्यादी गोष्टींमध्ये, इत्यादी देशामध्ये ह्या विविध चलनाद्वारे तुम्हाला वस्तूची खरेदी विक्री करता येते। त्याचबरोबर पैशाच्या सहाय्याने तुम्ही एलिस मोजू शकता। सर हे तुम्ही 11वीच्या बॅचचं नाव काय घ्यायलात? एलिस का म्हणायलात? एलिस म्हणजे काय? ॲसेट्स, लायबिलिटीज, इन्कम, कॅपिटल आणि एक्सपेंडिचर। तर चेक करायचं काय सांगितलेलं आहे की प्रत्येकाचे तसेच सर्व प्रकारचे उत्पन्न म्हणजेच काय? इन्कम, खर्च म्हणजे एक्सपेन्स, मालमत्ता ॲसेट्स, देणी लायबिलिटीज पैशाच्या सहाय्याने तुम्हाला मोजमाप करता येते। म्हणजे पहिल्या पॉइंट मध्ये सांगितलेलं आहे की पैसा प्रत्येक वस्तूची खरेदी विक्री करण्यासाठी लागते।
सेकंड पॉइंट मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की पैशाच्या सहाय्याने तुम्हाला तुलना करता येते, कोणती वस्तू महाग आहे कोणती कमी आहे, आणि त्याच पैशाच्या साधनानं तुम्हाला हिशोब सुद्धा करता येते एखाद्या वस्तूची डॉलर मध्ये प्राइस किती होईल आणि त्याच वस्तूची रुपयामध्ये सुद्धा प्राइस किती होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट इथं पॉइंट सांगितलेला आहे ते म्हणजे दुय्यम कार्य. आता प्राथमिक कार्य तर झाले, दुय्यम कार्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे चेक करा. जस्ट वन सेकंड. सॉरी फॉर दॅट. हा, आता दुय्यम कार्यामध्ये पहा, दुय्यम कार्यामध्ये इथं काय काय सांगितलेलं आहे. विलंबित देणी देण्याचे साधन. वस्तू विनिमयाचा जेव्हा काळ होता त्यावेळेस वस्तू विनिमयाच्या काळामध्ये कर्ज घेणे सोपं होते, बरोबर आहे, पण कर्जाची परतफेड करणे अवघड होती. बट हे जे विलंबित देणी देण्याचं जे साधन आहे ते पैशामुळे सोपं झालं. का? कारण आज जर तुम्ही कोणाकडून वस्तू वगैरे घेत असाल किंवा आज जर तुम्ही कोणाकडून पैसे वगैरे घेत असाल तर पैशाचा मोबदला जो आहे ते तुम्ही व्याजासकट परत करू शकता. किती व्याज व्हायला काय नाही पैशाच्या सहाय्यानं फाइंड आउट करता येते. इथं काय सांगितलेलं आहे, वस्तू विनिमयाच्या अवस्थेत कर्ज घेणे सोपे होते पण त्याची परतफेड करणं काय होतं, अवघड होतं. बट पैशाच्या साह्याने, पैसा ही देणी देण्याचे एक साधन आहे, पैशामुळे कर्ज घेणे देणे सोपे जाते आणि पैशाने समस्या सोडविलेली आहे. म्हणजे आजच्या जमान्यामध्ये जर तुम्ही कोणाकडून जर कर्ज घेतलात तर कर्जाची परतफेड करणं सोपं आहे, तुम्हाला घेतलेल्या कर्जावर व्याजाची रक्कम द्यावी लागते. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय मध्ये काय सांगितलेलं आहे की मूल्य संचयनाचे साधन. नीट चेक करा, नेक्स्ट पॉइंट मध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे की बाबा मूल्य संचयनाचे साधन. आता एक प्रश्न स्वतःला व्यवस्थित विचारा की मूल्य संचयनाचे साधन म्हणजे काय. जस्ट वन सेकंड. जस्ट वन सेकंड. ये कुछ तो हर बार कहता नया कर देता है ये बोर्ड. हा, मूल्य संचयनाचे साधन. आता मूल्य म्हणजे काय सर, मूल्य म्हणजे किंमत. संचयन म्हणजे काय, साठवून ठेवणे. खूप सारे लोकांजवळ इच्छा असते की आपण जास्तीत जास्त पैसा कमवू आणि सेव्हिंग करून ठेवावं. का? कारण सेव्हिंग केलेले पैसे आज ना उद्या आपल्याला काय कामाला येणार असतात. इथं काय सांगितलेलं आहे की पैसा मूल्य संचयनाचे कार्य करतो. पैसा वर्तमान काळातील गरजांची पूर्तता करण्याबरोबरच भविष्य काळातील गरजांची पूर्तता करण्यासाठी वापरला जातो. म्हणजे आज जर तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांच्या आई वडिलांना 40,000 रुपये महिना कमवत असतील तर ते 20,000 रुपये त्यांच्या डेली बेसिसवर जे गरजा असतात त्याच्यावर खर्च करतात. पण राहिलेले जे 20,000 रुपये आहेत ते वर्तमानात बचत करतात. का? कारण भविष्य काळामध्ये ती बचत केलेली कुठं ना कुठं त्यांना कामाला यावी. म्हणून पैशाचं जे दुय्यम कार्य आहे, विलंबित देणी देण्याचं तर कार्य आहेच, त्याचबरोबर मूल्य संचयनाचे, ज्याला आणखी थोडं सोपं करता आलं असतं, बचतीचे साधन आहे. पैशामुळे तुम्हाला पैसे बचत करता येतात. आज जर पैसे तुम्ही बचत करायलात, आज म्हणजे वर्तमान काळात, तर याचा फायदा तुम्हाला कधी होतो, भविष्य काळामध्ये याचा तुम्हाला फायदा होतो, बरोबर आहे. आणि इथं काय सांगितलेलं आहे, लॉर्ड जेएम केन्स यांनी काय सांगितलेलं आहे की पैसा वर्तमान काळ व भविष्य काळ यांच्यातील दुवा आहे. यांच्यातील दुवा आहे म्हणजे काय, जोडफळी, कनेक्ट करणारा दुवा आहे. म्हणजेच काय, वर्तमान काळात तुम्ही कोणतं कार्य करायला, बचतीचं, बरोबर आहे, आणि आज केलेली बचत तुम्हाला भविष्य काळात, आज जे बचत करायला त्याचा फायदा तुम्हाला कधी व्हायला, भविष्य काळात व्हायला. म्हणजे आजची बचत आणि भविष्यातील गरज ह्या दोन्हीला जोडणारा जो दुवा आहे तो म्हणजेच काय आहे, पैसा आहे. दुय्यम कार्यामध्ये टोटल एकूण 3 कार्य दिलेले आहेत. पहिलं कार्य आहे विलंबित देणी देण्याचे साधन, दुसरं कार्य आहे मूल्य संचयनाचे साधन, तिसरं कार्य इथं सांगितलेलं आहे मूल्य हस्तांतरणाचे साधन. आता मूल्य हस्तांतरणाचे साधन म्हणजे काय, सोपं आहे. पैशामुळे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे व एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूल्य हस्तांतरण केले जाते. म्हणजेच स्थावर मालमत्ता, इमारत. आता या पॉइंट मध्ये थोडक्यात सांगायचं काय सांगितलेलं की बाबा तुमच्या जवळ जर पैसा असेल तर तुम्ही इमारत, जमीन, दागदागिने, सोने, चांदी, नाणे, जे पण संपत्ती आहे ते इझिली हस्तांतरित करू शकता. आता मला सांगा, या जगामध्ये जेवढेही व्यक्ती आहेत, सपोज तुम्ही जे त्यापैकी एक आहात आणि तुमचं नाव आहे सपोज राम, आणि तुम्हाला एक प्लॉट विकायचा आहे ज्याची किंमत 20 लाख रुपये आहे. आता तुम्हाला असं वाटतं की त्याच्या बदल्यात तुम्हाला कोणीतरी 20 लाख रुपये द्यावं, बरोबर आहे, आणि तो जर व्यक्ती त्या जागेच्या बदल्यात, तुम्ही स्वतःची मालकी हक्काची जागा त्याला द्यायला, त्याच्या बदल्यात जर तो तुम्हाला पैसे देत असेल तर मग तुम्ही घेणार का? हा सर, ऑब्व्हियसली घेणार. म्हणजेच
पैसा हा मूल्य हस्तांतरणाचे साधन आहे. तुम्ही इझिली पैशाद्वारे कोणतीही वस्तू देवाणघेवाण करू शकता. जसे की स्थावर मालमत्ता असेल, इमारत असेल. त्यानंतर इकडे चेक करा, आणि इकडे काही 2-3 पॉइंट सांगितलेले आहेत. स्थावर मालमत्ता, इमारत, असे काही पॉइंट सांगितलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर इकडे अनुषंगिक कार्याचे पॉइंट सांगितलेले आहेत. आता अनुषंगिक कार्य म्हणजे काय, अनुषंगिक कार्यामध्ये कोणत्या कोणत्या कार्याचा समावेश होतो काय नाही ते आपल्याला पाहायचे. जसे की सर्वात पहिली ते सांगितलेलं आहे राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन. राईट, राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन चेक करा ह्याच्यामध्ये. आता अनुषंगिक कार्य म्हणजे एक वेळ समजून घ्या. अनुषंगिक कार्य म्हणजे काय की प्रासंगिक प्रसंगावधानाने गरज पडली तरी हे सुद्धा गोष्टी पैशाच्या सहाय्याने कंपल्सरी केल्या जातात. ज्याच्यामध्ये सर्वात पहिला आहे राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न आपण आपल्या पहिल्याच धड्यामध्ये डिस्कस केलं. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की राष्ट्रीय उत्पन्न हे पैशाच्या स्वरूपात मोजले जाते. कोणत्याही देशाचं राष्ट्रीय उत्पन्न पैशामध्ये मोजलं जाते. जसं आता भारताचं जर राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं असेल तर ते रुपयामध्ये मोजलं जाते. अमेरिकेचं राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं असेल तर ते डॉलरमध्ये मोजलं जाते. राईट, तर पैशाच्या सहाय्याने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यात येते. त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्नाचे वितरण उत्पादन घटकांच्या मौद्रिक मोबदल्याच्या स्वरूपात केले जाते. आता नीट लक्षात घ्या, उत्पादनाचे टोटल किती घटक आहेत? 4. हे पॉइंट एकदम सोपं आहे, फक्त भाषा इथे थोडस किचकट वापरलेलं आहे. उत्पादनाचे 4 घटक आहेत: भूमी, श्रम, भांडवल, संयोजक. बरोबर आहे. आता या भूमी, श्रम, भांडवल, संयोजकाला जो मोबदला देण्यात येतो तो कशाच्या स्वरूपात देण्यात येतो? भूमीचा जो मोबदला आहे तो खंडाच्या स्वरूपात देण्यात येतो. बरोबर आहे. श्रमाचा मोबदला वेतन, भांडवलाचा मोबदला व्याज, आणि संयोजकाला मोबदला कसा देण्यात येतो? नफ्याच्या स्वरूपात देण्यात येतो. म्हणजे एका देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नातून एखाद्या, नीट लक्ष द्या मी काय पॉइंट सांगायलो, एखाद्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नातून त्या देशातील उत्पादनाचे जे घटक आहेत त्यांना मोबदले दिले जातात. बरोबर आहे. एखाद्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नातून, समजा भारताचं राष्ट्रीय उत्पन्न 20 लाख करोड आहे, तर त्या 20 लाख करोड मधूनच उत्पादन घटकांना मोबदले दिले जातात. उत्पादन घटकांच्या मोबदल्यांची जरी बेरीज केलं तर तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न प्राप्त करता येते. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे पत पैशाचा आधार. आता इथे तुम्हाला काय सांगितलेलं आहे की व्यापारी बँका प्राथमिक ठेवीच्या आधारावर पत पैसा निर्माण करते. आता जेवढेही स्टुडंट्स हा क्लास पाहतात, हा व्हिडिओ पाहतात, त्यांना मी एक बेसिक प्रश्न विचारतो. ओके, तर तुम्ही तुमच्या खिशामध्ये जर नोट वगैरे असेल तर ते नोट ओपन करा आणि त्या नोटावर चेक करा. तुम्हाला नोटच्या बॅक साईडला एका बँकेचं नाव दिलेलं असेल. चेक करा. हा सर, नोटच्या जर बॅक साईडला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं तर नाव दिलेलं आहे. ऑल राईट. आता त्या नोटच्या बॅक साईडला जे नाव आहे ते भारताची मध्यवर्ती बँक आहे. भारताची कोणती बँक आहे? मध्यवर्ती बँक आहे, जी चलनी नोटांची निर्मिती करते, नोटा छापण्याचा अधिकार आहे. बरोबर आहे. मध्यवर्ती बँकेमध्ये तुमच्यासारखे आमच्यासारखे कोणतेही लोक खाते ओपन करू शकत नाहीत. मध्यवर्ती बँक ही देशाची सर्वोच्च बँक असते, जिला शिखर बँक किंवा सरकारची बँक सुद्धा म्हणतात. बरोबर आहे. पण इथे तुम्हाला कोणत्या बँकेबद्दल डिस्कशन चालू आहे? व्यापारी बँका. आता तुमच्या गावामधील जे व्यापारी बँका आहेत ते काय करतात? प्राथमिक ठेवीच्या आधारावर पत पैसा निर्माण करतात. आता पत पैसा म्हणजे काय? सपोज इमॅजिन करा, तुमच्या डोळ्यापुढे एक गाव आहे ना, बरोबर आहे, तुमचं स्वतःचं गाव आहे ना, आणि तुमच्या गावामध्ये एक बँक आहे. त्या बँकेमध्ये तुमच्या गावातील सर्व लोकांनी पैसे जमा केलेले आहेत. बरोबर आहे. एखाद्या बँकेत त्या बँकेतील खातेदारांनी जमा केलेल्या पैशाला कोणता पैसा म्हणतात? पत पैसा म्हणतात. म्हणजे एखादी बँकेचे जेवढे खातेदार आहेत त्या सर्व खातेदारांनी बँकेत जे जमा केलेले पैसे असतात त्याला पत पैसा म्हणतात. पैसा हा पत निर्मितीसाठी रोखतेचा आधार आहे. आता मला सांगा की एखाद्या बँकेत जर कोणी पैसे जमा केलेच नाही, सर्वांनी त्या बँकेत सोनं जमा केलेलं आहे. बरोबर आहे. आणि त्या बँकेत एक व्यक्ती आला, त्याने मला सांगितलं की मला 10,000 रुपयाचं कर्ज पाहिजे. आणि मग बँकेने सांगितलं की हा तुम्हाला कर्ज तर मिळेल, पण पैशाच्या स्वरूपात नाही, तुम्हाला कर्ज मिळेल सोन्याच्या स्वरूपात. आम्ही तुम्हाला 10,000 रुपये किमतीचं सोनं देऊ. तो माणूस म्हणेल, छायला काही येडी बँक आहे, म्हणजे पैसे मागलेलो तुम्ही मला सोनं द्यायला जमते का? नाही. म्हणजेच बँकासाठी सुद्धा पैसा हा खूप महत्वाचा भाग आहे. विदाउट मनी बँक तर काम करणार आहेत का? बँक काम करणार नाही. त्यामुळे पत पैशासाठी म्हणजे बँकेमध्ये जे पैसे असतात त्या बँकेमधील पैशांसाठी पैसा
किंवा बँकेमध्ये सर्व खातेदारांनी जे पैसे टाकलेले असतात, पत पैसा म्हणतात त्याला, त्या पत पैशासाठी करन्सी, चलन पैसा हा खूप महत्वाचा घटक आहे. अशी कोणतीच बँक नाही की ज्याच्यामध्ये पैसे नाहीत. प्रत्येक बँकेमध्ये पैसे असतात. सोने असतात, बॉन्ड्स असतात, मौल्यवान वस्तू, दागदागिने वगैरे असतात. बट त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त महत्व कशाला आहे? पैशाला आहे. ऑल राईट. तर आय होप हे सर्व पॉइंट तुमच्या लक्षात आले असतील. सर असं कसं? आणखी 2 पॉइंट आहेत. ते 2 पॉइंट कधी सांगणार आम्हाला? संपत्तीचे रोखतेत रूपांतर आणि स्थूल राष्ट्रीय आर्थिक चलनचे मापन. ऑलरेडी हे सर्व पॉइंट्स ह्या सर्व क्लास बद्दल, प्रत्येक राष्ट्रीय उत्पन्नाच्या कार्याबद्दल आम्ही आमच्या DA2 अकॅडमीची जी बॅच आहे DA2 अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर एलिस बॅच 11वीच्या मुलांसाठी, त्या एलिस बॅच मध्ये ऑलरेडी तुमच्या पुस्तकामध्ये जेवढेही चॅप्टर्स आहेत, जेवढेही चॅप्टरच्या मागे स्वाध्याय आहेत, त्याचं सर्व आम्ही उत्तर वगैरे सांगितलेलं आहे. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही जे बघितलात पैशाची कार्य, प्राथमिक, दुय्यम, अनुषंगिक, या तिन्ही कार्याबद्दल अर्ध्या एक एक तासाचे आम्ही व्हिडिओज टाकलेले आहेत, ज्याच्यामध्ये खूप सारे गोष्टी आम्ही डिस्कस केलेल्या आहेत. राईट. आता हे सर्व जर व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्हाला सिम्पली प्ले स्टोअरला जायचं आहे, DA2 अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि तिथून एलिस बॅच जॉईन करायची आहे. फक्त 1000 मध्ये तुम्हाला 11वीच्या तिन्ही विषयाची 2024 मध्ये जे 11th आहेत त्यांना तिन्ही विषयाची तयारी होईल. मे बी 2024 मध्ये आणखी याच्यामध्ये काही सब्जेक्ट्स ऍड होतील लाईक SP आणि इंग्लिश. बट करंट सिच्युएशन मध्ये फक्त 1000 मध्ये अकाउंट्स, OCM आणि इकॉनॉमिक्स तिन्ही विषयाची तुमची पूर्णपणे तयारी होऊन जाईल. एलिस बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला ह्या दिलेल्या नंबरला कॉल करायचा आहे आणि कॉल केल्यानंतर 1 मिनिटाच्या आत ऍडमिशन प्रोसेस होईल. 2ऱ्या मिनिटाला तुमचे क्लासेस चालू होतील. राईट. आय होप आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. सो अधिक माहितीसाठी DA2 अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, प्ले स्टोअरला जाऊन ऍप्लिकेशन डाउनलोड करा. काहीही डाऊट असेल तर 9175956699 ह्या नंबरला कॉल करा. तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर करण्यात येईल. आजच्या व्हिडिओ भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. टाटा बाय बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये.